भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष वाढत चाललाय. या संघर्षाची व्याप्ती नक्की कुठपर्यंत पोहोचलेली आहे? याला युद्धजन्य परिस्थिती म्हणायचं की त्याही पुढे जाऊन युद्ध सुरू झालंय असं म्हणायचं? आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे भारताचा सर्वात मोठा शत्रू ज्याला म्हटलं जातं तो चीन अजून तरी शांत आहे. सियाचीन किंवा त्या फ्रंटवरती जी शांतता दिसते आहे, या शांततेचा अर्थ काय? आपल्यासोबत लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर सर आहेत. सर, आपण पाहिलं ऑपरेशन सिंदूरची सुरुवात झाली, तिथपासून आत्तापर्यंत जे काही एस्केलेशन आहे, तर ते तुम्ही कसं वर्णन कराल? ही जी कारवाई झाली आहे ती जवळपास 3 दिवस आधी म्हणजे 6-7 रात्री आपण पहलगामच्या हल्ल्याचा एक रिव्हेंज म्हणून 9 एअर स्ट्राईक्स, मिसाईल आणि ड्रोन स्ट्राईक्स केले होते. त्यामधले 4 पाकमध्ये होते, 5 POKमध्ये होते. तर त्याचा जो इफेक्ट आहे तो चांगल्या प्रमाणात इफेक्ट झाला आणि ते हल्ला केल्यानंतर मला वाटतं आपली कारवाई संपली. कारण की आपल्याला उत्तर द्यायचं ते उत्तर दिलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण कोणत्याही मिलिटरी किंवा आर्थिक किंवा सिव्हिलियन नागरिक टार्गेट आपण हल्ला केला नाही. आपण हल्ला केला फक्त टेररिस्टचे जे ठिकाणे होते, त्यांचे ट्रेनिंग सेंटर्स होते, त्यांचे मोटिवेशनल सेंटर्स होते किंवा कॅम्प होते, अशाच ठिकाणी हल्ले केले. आणि त्यामुळे त्या हल्ल्यामध्ये त्यांचं खूप नुकसान झालं. तर त्यांना ते मला वाटतं कुठेतरी त्यांची एक दुखती रग असल्यासारखं झालं. आणि तसं पाहिलं तर पाकिस्तानने त्याचं रिटेलिएशन करायची काहीच गरज नव्हती. आणि आपल्या पूर्ण इंटरनॅशनल कम्युनिटीने आपल्याला हेच म्हटलं आहे की ठीक आहे, आतंकवाद जिथे असेल तिथे तुम्ही समूह नष्ट करायला तुम्ही मुक्त्यार आहात. आणि त्याप्रमाणे आपण केलं. पण पाकिस्तानने नंतर 7-8 तारखेला 8-9 तारखेला ड्रोन अटॅक सुरू केले. ड्रोन अटॅक लेहपासून ते खाली सर क्रिक म्हणजे गुजरातच्या बाजूला त्या खाडीपर्यंत ते हल्ले केले. जवळपास कालपर्यंत 300 ते 400 ड्रोन्स टाकले. आपण जवळपास सगळे ड्रोन नष्ट केले. काही ड्रोन त्यांचे आपच नष्ट झालेले, मिसाईल्स पण काही होत्या त्या नष्ट झाल्या. आणि त्यामुळे पाकिस्ताननी याच्यात काय साध्य केलं हे ड्रोन आणि मिसाईल हल्ल्यामुळे हे काही समजत नाही. आणि यामुळे एकच गोष्ट आपली दिसते की भारताची जी अँटी एअरक्राफ्ट सिस्टम आहे, काउंटर ड्रोन जी क्षमता आहे ती खूप चांगल्या प्रकारची आहे. कारण की कोणत्याच ड्रोनने काही आपल्यावर नुकसान केलेलं नाही आहे. यामध्ये एक गैरसमज मला दूर करायचा वाटतो की 7-8 तारखेला बऱ्याच जेव्हा पहिले झाले तेव्हा तुमच्या न्यूज चॅनेल्सनी, म्हणजे तुमचं नाही म्हणत मी, बऱ्याचशा न्यूज चॅनल्सनी सांगितलं, मीडियानी, की आपण S-400 ज्या करून फटाफट मारलं. हे थोडं एक चुकीचं आहे. कारण की S-400 मिसाईल एक्सपेन्सिव्ह मिसाईल असते. एक त्याचा राऊंड असतो, तो क्रोर्समध्ये जातो. गिव्ह अँड टेक प्लेस दिस थिंग. आणि एक जे चीप ड्रोन्स आहेत चीनी बनावटीचे किंवा टर्कीमधून आलेले 1-1.5-2 लाखाचे, म्हणजे 1 लाखावर आपण एक मिसाईल कुठला इकॉनॉमिक सेन्स होतो का? आणि त्याची गरज पण नाही आहे. म्हणजे एका माशीला हॅमरनी मारल्यासारखं आहे. तर हां, हे लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून चढावडी म्हणून आम्ही केलं, 400 केलं ते तसं, पण त्याचा जो आहे मुख्य उपयोग व्हायचा आणि त्याचा खूप चांगला उपयोग आहे. आणि यामुळे आपण गव्हर्नमेंटला हे करायला चांगली म्हणजे आपल्याकडून त्यांना धन्यवाद दिले पाहिजे की अमेरिकेचं प्रेशर असूनसुद्धा तेव्हा आपण ते प्रेशर डावलून आपण रशियाकडून हे क्षेपणास्त्र विकत घेतले. सर, पाकिस्तानने जे काही चित्र निर्माण केले, आता तुम्ही म्हणालात की खूप सगळी ड्रोन्स, जवळपास एक 300-400 ड्रोन्स भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांच्या शहरांवरती घोंगावतात आणि आपण आपली जी काही यंत्रणा आहे तर ती नष्ट करते त्या. तर हे काय, म्हणजे हे कशा प्रकारचं याला वॉरफेअर म्हणायचं? पाकिस्तान याच्यातून काय साध्य करू इच्छितो आहे? साध्य तर काही त्यांचं होताना दिसत नाही आहे. ह्यामध्ये आता हे जे ड्रोन वॉरफेअर झालं आहे हे जवळपास मोठ्या प्रमाणावर युक्रेन रशिया युद्धापासून सुरू झालेलं आहे. तर आपल्या याच्यात पण त्याची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. मग त्याला वॉर म्हणायचं नाही म्हणायचं हे ठरवणं सध्या कठीण आहे. आपण म्हणायचं तर वॉर पण म्हणू शकतो, कारण की आपली एअर स्पेस त्यांनी क्रॉस केलेली आहे. तर आपण पण यांच्या टेररिस्ट टार्गेट नंतर आता आपण पण हे केलेली आहे. तर त्यामुळे एका
प्रकारचं म्हणायचं तर युद्ध नाही म्हणायचं तर युद्ध. कारण की आपण म्हणतो की आम्ही तर एअरक्राफ्टनी क्रॉस केलेलं नाही आहे किंवा आमचे ट्रूप्स सैनिक आहे ते गेलेले नाही आहे. तर मग असं आहे. तर हे थोडीशी ॲम्बिग्युटी आहे. म्हणजे युद्ध म्हणायचं की युद्धजन्य परिस्थिती म्हणायचं? युद्धजन्य परिस्थिती किंवा युद्ध किंवा नाही, युद्धजन्य परिस्थिती म्हणजे डिस्ट्रॉय तर करणार, कुठे लागले तर ते त्याचं नुकसान होणारच आहे. तर ही एक कठीण गोष्ट आहे. म्हणजे आपण याच्यावर ठरवू शकत म्हणजे परिभाषा यावर आपण असं डेफिनेटली सांगू शकत नाही युद्ध आहे नाही. याच्यामध्ये एक ड्रोन आहेत, त्याच्यानंतर आहेत मिसाईल्स. तर आपल्या मिसाईल्सनी जे काही ठरवलेली आपण टार्गेट्स होती ती पूर्ण केली आपण पाहिलं आपल्या स्ट्राईकमधून, आणि पाकिस्तानला त्याला काही रोखता आलेलं नाही. तर खरं तर शत्रूला कधीच कमी लेखायचं नसतं, पण पाकिस्तानची आत्ताची जी काही परिस्थिती आहे तर ती पाहता आपण काय त्याचं विश्लेषण करू शकाल? कारण त्यांचे ड्रोन जे आहेत ते आपली यंत्रणा हवेमध्येच नष्ट करते आणि आपल्याला जे काही स्ट्राईक करायचं आहे तो आपण करतो आहोत. अजून आपण असं काही सांगू शकत नाही त्यांची यंत्रणा नष्ट झाली की नाही. कारण पहिल्या दिवशी जेव्हा झाले तेव्हा 7-8 तारखेला जेव्हा झाले तर तेव्हा आपण सांगितलं जी एअर डिफेन्स सिस्टम जो लाहोरची नष्ट केली आहे किंवा अजून एक दुसऱ्या ठिकाणीची नष्ट केलेली आहे. पण यावर ठामरित्या मी असं सांगू शकत नाही की ॲक्च्युली काय व्हायचं त्यांची आहे की नाही. जी अल्टरनेटिव्ह सिस्टम, कारण की एकच सिस्टम कधी नसते, त्यांची कंटिन्जन्सी सिस्टम्स आहे. त्यामुळे असं गृहीत धरणं की पूर्ण नष्ट झाली आहे हे मला पटत नाही. आणि दुसरं ज्या प्रमाणात त्यांनी ड्रोन्स पाठवले आहे मला एक थोडीशी शंका निर्माण होते. आणि ॲज अ सिनियर मिलिटरी प्रोफेशनल मला असं वाटतं की का पाठवत आहेत, त्यांना माहिती याचा काय फायदा नाही आहे. एक छोटे ड्रोन पाठवले त्याच्या 5 केजी एक्सप्लोजिव्हने काय होणार आहे. मग हे सगळे असे पाठवतात की अशी तर त्यांची अशी प्लॅनिंग तर नाही ना की आपले जे अँटी एअरक्राफ्ट गन्स कुठे कुठे डिप्लॉईड आहे, आपले जे सिस्टम्स आहे कुठे कुठे त्याचे रेकी करून त्याचं फॉर्मअप करायचं आणि पुढे त्याचा उपयोग करायचा. ही एक गोष्ट असू शकते. मला पुढचा प्रश्न याच अनुषंगाने विचारायचा आहे की एका अर्थाने थोडंसं गाफील भारत राहतोय का हे चेक करण्याचा काही प्रयत्न आहे. अर्थात गाफील तर आपण काही राहणार नाही, पण एरवी ज्या भागामध्ये पाकिस्तानसोबत आपण संघर्ष पाहतो, कारगिल असेल, सियाचीन असेल, लेहचा परिसर असेल, तर तिथे ड्रोननी काही हल्ले पाकिस्तान आत्ता करताना दिसत नाही आहे. याच्या अगेन्स्ट की एरवी जैसलमेर असेल राजस्थानचं, पंजाबचा काही भाग असेल किंवा गुजरातचा काही भाग असेल या आणि जम्मू काश्मीर असेल, तर या ठिकाणी हे हल्ले होत आहेत. एरवी जो कॉन्फ्लिक्ट झोन मानला जातो तो पाकिस्ताननी का वगळलेला आहे? यामध्ये माझी एक थिअरी आहे, पण ते मी इथे सांगू इच्छित नाही या चॅनलवर. जे आधी म्हटलं मी की हे कदाचित मॅपिंग करू शकतात, जे ड्रोनच्या द्वारे आपले अँटी एअरक्राफ्ट सिस्टम्स आणि कुठे कुठे आहेत हे करू शकतात. हे कदाचित शक्य असेल किंवा झालं असेल त्यांनी. पण ह्या ज्या गोष्टी विचारात घेत आहे त्याच गोष्टी आपले जे प्रोफेशनल्स आहेत, आर्मी नेव्ही एअर चीफ्स आहेत, आपले त्यांचे ॲडवायझर आहे, हे आताचे सध्याचे आणि ते 40-40 वर्षाची नोकरी केलेले सगळे हे सगळे आणि आपले प्रोफेशनली ऑपरेशन डायरेक्टर हे त्यांना नक्कीच कळलं असेल. आणि एवढं सांगू इच्छितो की आपली ही जी यंत्रणा आहे आपल्या देशाचं संरक्षण सशस्त्र दल तिन्ही हे खूप प्रोफेशनली काम करतात आणि ते हे नक्कीच लक्षात ठेवतील आणि बघतील की काय. दुसरा प्रश्न आहे की लेह वगैरे ठिकाणी काही झालेलं नाही, तर यामध्ये पण असं काही असू शकतं की काय आहे, कसं आहे, कोणत्या ठिकाणी केलेलं आहे, मारा केलेला आहे, पंजाबमध्ये केला आहे, जैसलमेरमध्ये का केलं आहे. तर याच्या बऱ्याचशे अर्थ निघतात आणि ते जर काही झालं तर काही दिवसानंतर आपल्याला समजेलच. एक डिसेप्शन नावाची गोष्ट असते, म्हणजे शत्रूला चकवायचं की मी इथे मारणार आहे पण त्याला दाखवायचं मी दुसरीकडे मारणार आहे, त्याला डिसेप्शन म्हणतात. पण दुसरीकडे असं आहे की असं वाटतं की इथेच मारेल, मग त्याला रिइन्फोर्सिंग द परसेप्शन असं म्हणतात, त्याला डिसेप्शन म्हणतात. जसं दुसऱ्या महायुद्धाचे सांगायचं म्हटलं म्हणजे डोहरल केले, जिथे आपल्याला हे करायचं होतं, हिट करायचं होतं, तर तिथे त्या जागेवर आपण कमी बॉम्ब टाकले म्हणजे मित्र देशांनी, आणि जिथे नव्हतं करायचं डबल टाकले, म्हणजे त्याला असं रे जिथे आहे इथे डबल तर इथेच येईल, पण झालं दुसरं. असं ते ह्या गोष्टी डिसेप्शनच्या नावाने असतात. तर तसं काहीतरी मला वाटतं आपले प्रोफेशनल त्याचं लक्ष ठेवतच असतील. पण ही एक गोष्ट त्यामध्ये बसते का, त्या सांध्यात बसते का, हे बघायला पाहिजे. सर, दुसरा महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे चीनचा, की जो चीन कधीच आपल्या धोरणांचा
थांग पत्ता लागू देत नाही. मात्र तेवढ्याच शांततेने चीनचं जे काही आहे ते काम सुरू असतं. चीनचा जो अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, जगातला सगळ्यात मोठा प्रकल्प ज्याला म्हटलं जातं आहे, जो CPEC जो प्रकल्प आहे, जो गिलगिट बाल्टिस्तान मधून त्याचा काही भाग जातो आहे. तर या सगळ्या फ्रंटवरती आत्ता जी शांतता दिसते, तर त्या प्रकल्पांना कुठे बाधा येऊ नये म्हणून पाकिस्तान ते वगळतंय का? आणि तिथं जर आघाडी उघडली गेली संघर्षाची, युद्धाची, तर मग चीनची काय भूमिका राहू शकते? हा CPEC जो आहे, चायना पाक इकॉनॉमिक कॉरिडॉर, ज्याला चीनने 44 बिलियन डॉलर्सची मदत पण केलेली आहे, तर तो भाग याच्यामध्ये आपण मिक्स करायला नको. आणि जो निघतो तुमच्या ग्वाडर एअरबेसपासून, मग बलुचिस्तानमध्ये जातो, मग बलुचिस्तानमध्ये हल्ले सुरूच आहेत, त्याच्यानंतर पुढे मेनलँडमधून जातो पुढे. तर त्यामध्ये असं ठरणं की वर तो गिलगिट बाल्टिस्तान POK साईडनी जातो, त्यामुळे तिथं होत नाही का? नाही, असं ही गोष्ट शक्य नाही, असं नाही आहे. पण त्यामध्ये जर काही बाधा झाली, काही ऑब्स्ट्रक्शन झाले, तर चीन काय करेल का हे सांगता येत नाही. आणि चीन असा देश आहे, त्याचा जर आपण नीट अभ्यास केला तर चीन कोणतीच गोष्ट अशी इन्स्टंटेनियसली घेत नाही, की इन्स्टिंक्टिव्हली घेत नाही की आज मला मारलं लगेच करणार. तो विचार करणारा देश आहे, याचे काय फायदे होतील, काय नाही, दूरगामी परिणाम काय होतील हे बघेल तो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या भानगडीमध्ये दोन देशाच्या मध्ये चीन पडणार नाही. आपण हे एक माझी भूमिका झाली, पण काय होईल ते सांगता येत नाही. पण ही जे आपण सगळं तर्कवितर्क मागच्या ज्या बाजू बघितल्या, मागच्या जे चीनची ॲक्टिव्हिटीज बघितल्या, त्याची विचार करायची हे पाहिले आणि त्यांना आपण स्टडी केल्यानंतर असं वाटतं चीन करणार नाही आणि करायला नको पण, असं आहे. सर, मग आत्ता हे जे काही सुरू आहे, तर लोकांच्या मनात जो सततचा एक प्रश्न आहे, जो विचारलाही जातोय की हे कुठपर्यंत जाईल. अर्थात पाकिस्ताननी याच्यावरती निर्णय घ्यायचा आहे, पण ज्या पद्धतीनं हे सुरू आहे, सगळ्यात पहिले जे सांगितलंय तुम्ही की याचा निर्णय तर पाकिस्तानलाच घ्यायचा आहे. काय करायचं आहे पुढे, तुम्हाला वाढवायचं आहे नाही वाढवायचं आहे, हे आपण आपलं काम केलेलंच आहे. आपण सिंदूरमध्ये जे ठिकाण आहे त्याच्यावर हल्ला केला आणि झाला, आम्ही आमचा विषय संपला. तर त्यानंतर जे किती वाढवायचं आहे किंवा कमी करायचं आहे त्यांच्यावर आहे. पण हे वाढवलं तर त्याचे काय दुष्परिणाम होतील ते त्यांना कदाचित माहीत असेल, आणि त्यामुळे मला असं वाटत नाही वाढवतील. पण या सगळ्या गोष्टी पुढच्या 72 तासामध्ये क्लिअर होतील. धन्यवाद सर. तर भारत आणि पाकिस्तानमध्ये जो संघर्ष सुरू आहे त्याची माहिती लोकांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमांमधून पोचते आहे. मात्र त्या माहितीच्या आधारे कोणता निष्कर्ष काढणं हे घाईचं होईल असंच एकंदरीत निंबोरकर सरांच्या सांगण्यातून येतं आहे. कारण असे संघर्ष खूप मोठ्या पाठीमागे असलेल्या नियोजनाच्या माध्यमातून देखील सुरू असू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे चीनचा. जो चीन पाकिस्तानला पडद्याआडून मदत करत असतो, तो चीन, त्या चीनच्या आघाडीवरती नक्की काय होत आहे यावरती देखील आपल्या सैन्य दलांचं, वरिष्ठांचं लक्ष असणार आहे. कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.